ओम गण गणपतये नमः. हर हर महादेव. संपूर्ण भारतातील प्रिय नागरिक बंधू भगिनींना श्रीयुत गणेश लक्ष्मी अशोक सांडगे यांचा नमस्कार. प्रिय बंधू भगिनींनो, शेअर बाजार गणेशवाणी चॅनलद्वारा सर्व बंधू भगिनींना गुंतवणूक साक्षर करण्याचा माझा हेतू आहे. तरी ज्या बंधू भगिनींना शेअर बाजार गुंतवणुकीतून श्रीमंत होण्याची मनापासून इच्छा आहे, शेअर बाजार गुंतवणुकीचे ज्ञान मोफत हवे आहे, अशा बंधू भगिनींनी अजूनही आपले चॅनल सबस्क्राईब केलेले नसल्यास लगेच करून बेल आयकॉन म्हणजेच घंटीचे बटन दाबावे ही विनंती. प्रिय बंधू भगिनींनो, आपल्या संपूर्ण शेअर बाजारात सुमारे 5,500 कंपन्या आहेत. परंतु मित्रांनो, 5,500 कंपन्या जरी असल्या तरी सर्व कंपन्या गुंतवणुकीसाठी उत्तम नसतात. तर मित्रांनो, कोणती कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे, कोणती कंपनी गुंतवणुकीसाठी अयोग्य आहे व कोणती कंपनी गुंतवणुकीसाठी उत्तम आहे, हा निष्कर्ष आपल्या सर्व बंधू भगिनींना सहजपणे काढता यावा यासाठी मी आपल्या मार्केट कॅपिटलनुसार बलाढ्य कंपन्यांचे क्रमशः अभ्यासाचे 6 मुद्दे पाहून ती कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे, अयोग्य आहे की उत्तम आहे असा निष्कर्ष असणारे क्रमशः मी व्हिडिओ बनवत आहोत. तर मित्रांनो, आज आपल्या आपल्या मार्केट कॅपिटलनुसार बलाढ्य कंपन्यांच्या यादीतील सुमारे 16 नंबरची कंपनी असलेल्या सन फार्मा ह्या कंपनीच्या अभ्यासाचा मी आत्ता व्हिडिओ बनवत आहे. तर मित्रांनो, सन फार्मा ह्या कंपनीच्या अभ्यासाचे 6 मुद्दे पाहून ही कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे, अयोग्य आहे की उत्तम आहे हा निष्कर्ष आपण काढणार आहोत. तरी सन फार्मा ह्या कंपनीच्या अभ्यासाचा संपूर्ण व्हिडिओ पहा किंवा ऐका ही विनंती. प्रिय बंधू भगिनींनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना प्रथम मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीचे नाव व सेक्टर. तर मित्रांनो, आज आपण ज्या कंपनीचा अभ्यास करणार आहे त्या कंपनीचे नाव आहे सन फार्मा व सन फार्मा ही कंपनी फार्मास्युटिकल अँड ड्रग्स ह्या सेक्टरमधील आहे. मित्रांनो, सन फार्मा ह्या कंपनीसारखेच काम करणाऱ्या इतर स्पर्धक कंपन्या जर बघितल्या तर त्या आहेत डिवीज लॅब, सिप्ला, टोरेंट फार्मा, मॅनकाइंड फार्मा, डॉक्टर रेड्डीज लॅब, झायडस, लुपिन, अरबिंदो फार्मा, ॲबॉट इंडिया. मित्रांनो, ॲबॉट इंडिया ह्या कंपनीच्या अभ्यासाचा ऑलरेडी आपण व्हिडिओ बनवलाच आहे, तर तो व्हिडिओ संपूर्ण पहा किंवा ऐका ही विनंती. तसेच ग्लेनमार्क. मित्रांनो, सन फार्मा ह्या कंपनीसारखेच काम करणाऱ्या ह्या स्पर्धक कंपन्या आहेत. तशाच अजूनही भरपूर कंपन्या आहेत. त्यापैकी कोणत्याही कंपनीच्या अभ्यासाचा किंवा तुम्हाला हवा असलेल्या कोणत्याही कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ हवा असेल तर त्या कंपनीचे नाव कमेंट करा. मी त्या कंपनीच्या अभ्यासाचा सुद्धा व्हिडिओ बनवीन. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना दुसरा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू. करंट व्हॅल्यू म्हणजे काय, तर चालू किंमत. मित्रांनो, आज दिनांक आहे 25 जुलै 2025 व आज सन फार्मा ह्या कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू म्हणजे चालू किंमत आहे 1,699 रुपये. म्हणजे सन फार्मा ह्या कंपनीचा एक शेअर आज 1,699 रुपयाला होता. म्हणजे आज 1,699 रुपयाला क्लोज झाला. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना तिसरा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरचा 52 वीक हाय व 52 वीक लो किंमत. मित्रांनो, 52 वीक हाय 52 वीक लो म्हणजे काय, तर त्या कंपनीच्या एका शेअरचा सुमारे 13 महिन्यातील जास्तीत जास्त किंमत किती झालेली, ती म्हणजे 52 वीक हाय व कमीत कमी किती किंमत झालेली, तो म्हणजे 52 वीक लो. तर मित्रांनो, सन फार्मा ह्या कंपनीचा 52 वीक हाय व 52 वीक लो अनुक्रमे पुढील प्रमाणे आहे. 52 वीक हाय आहे 1960 रुपये व 52 वीक लो आहे 1,553 रुपये. मित्रांनो, सन फार्मा ह्या कंपनीच्या शेअरच्या किमतीच्या बाबतीत असेच 2 वर्ष मागं गेल्यास सन फार्मा ह्या कंपनीचा एक शेअर्स 1068 रुपयाला मिळत होता. मित्रांनो, किमतीच्या बाबतीत असेच 5 वर्ष मागं गेल्यास सन फार्मा ह्या कंपनीचा एक शेअर्स सुमारे 452 रुपयाला मिळत होता. मित्रांनो,
किमतीच्या बाबतीत असेच 10 वर्ष मागं गेल्यास सन फार्मा या कंपनीचा एक शेअर्स 312 रुपयाला मिळत होता. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना चौथा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीचे मार्केट कॅपिटल. मार्केट कॅपिटल म्हणजे काय, तर बाजार भांडवल. मित्रांनो, बाजार भांडवल म्हणजे काय, तर त्या कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू गुणिले त्या कंपनीचे शेअर बाजारात असलेल्या सर्व शेअरची संख्या. थोडक्यात काय, तर त्या कंपनीचे बाजारात असलेले सर्वच्या सर्व शेअर्स करंट व्हॅल्यूनं जर विकले तर ती किंमत किती होईल, तिला त्या कंपनीचे मार्केट कॅपिटल म्हणजेच बाजार भांडवल असे म्हणतात. तर मित्रांनो, सन फार्मा ह्या कंपनीचे मार्केट कॅपिटल आहे 4,07,647 करोड रुपये. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना 5वा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीचा मागील 5 वर्षाचा नफा किंवा मागील 5 वर्षाचा तोटा. म्हणजे कंपनीला मागील 5 वर्षात नफा झाला असेल तर तो किती झालेला व तोटा झालेला तर तो किती झालेला हे पाहणे. मित्रांनो, सन फार्मा ह्या कंपनीला 2025 साली 10,980 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट म्हणजे निव्वळ नफा झालेला आहे. 2024 साली 9,648 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट म्हणजे निव्वळ नफा झाला होता. 2023 साली 8,560 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता. 2022 साली 3,405 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता. 2021 साली 2,224 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता. मित्रांनो, इलेक्ट्रिसिटीचा प्रॉब्लेम असल्यामुळे व्हिडिओ व्यवस्थित होण्यात जरा अडचण होत आहे, तरी हा व्हिडिओ संपूर्ण फक्त ऐकला तरी चालेल. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना 6वा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरचा शेअर होल्डिंग पॅटर्न. शेअर होल्डिंग पॅटर्न म्हणजे काय, तर त्या कंपनीचे जे बाजारात शेअर्स आहेत ते कोणत्या कोणत्या घटकाकडे किती टक्के आहेत हे पाहणे. म्हणजे थोडक्यात काय, तर त्या कंपनीचे कोणते कोणते घटक किती टक्के मालक आहेत हे पाहणे. तर मित्रांनो, सन फार्मा ह्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितलं तर त्याच्यात सर्वात मोठा गुंतवणूकदार घटक आहे प्रमोटर म्हणजेच त्या कंपनीचे प्रवर्तक, थोडक्यात त्या कंपनीचे मालक. तर त्यांच्याकडे सन फार्मा ह्या कंपनीचे सुमारे 54.48% शेअर्स आहेत. मित्रांनो, पुढचा मोठा गुंतवणूकदार घटक आहे FII म्हणजे फॉरेनर इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर, जी विदेशी गुंतवणूकदार संस्था. त्यांच्याकडे 17.96% शेअर्स आहेत. मित्रांनो, पुढचा मोठा गुंतवणूकदार घटक आहे DII म्हणजे डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर म्हणजेच घरेलू गुंतवणूकदार संस्था. त्यामध्ये कोण येतं, त्यामध्ये मोठमोठ्या बँका, इन्शुरन्स संस्था, म्युच्युअल फंड संस्था यांचा सहभाग असतो आणि त्यांच्याकडे सन फार्मा या कंपनीचे सुमारे 18.70% शेअर्स आहेत. मित्रांनो, सन फार्मा ह्या कंपनीच्या अभ्यासाचे 6 मुद्दे आपण आत्ता पाहिले. तर या 6 मुद्द्यांवरून निष्कर्ष काय निघतो? निष्कर्ष क्रमांक 1. मित्रांनो, सन फार्मा ह्या कंपनीला 2021 साली 2,224 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता. तोच नेट प्रॉफिट वाढत 2025 साली 10,980 करोड रुपये झालेला आहे. त्यामुळेच सन फार्मा कंपनीचा एक शेअर्स 2 वर्षापूर्वी 1068 रुपयाला मिळत होता, 5 वर्षापूर्वी 452 रुपयाला मिळत होता, 10 वर्षापूर्वी 312 रुपयाला मिळत होता. तोच सन फार्मा या कंपनीचा एक शेअर्स आत्ता करंट व्हॅल्यूला सुमारे 1,699 रुपयाला मिळत आहे. म्हणजेच काय, थोडक्यात काय, तर सन फार्मा ह्या कंपनीत 2 वर्षापूर्वी कमीत कमी 1068 रुपये किंवा त्याच्या पटीत, 5 वर्षापूर्वी 452 रुपये किंवा त्याच्या पटीत, 10 वर्षापूर्वी सुमारे 312 रुपये किंवा त्याच्या पटीत कितीही रक्कम जर गुंतवली असती, समजा आपण अभ्यासासाठी एकच शेअर जर धरला आणि 10 वर्षापूर्वी समजा 312 रुपयेच गुंतवले असते, तर ते जे आज सुमारे 1,699 रुपये झालेले आहेत. मित्रांनो, एवढीच रक्कम जर बँकेच्या एफडीत ठेवली असती तर त्याचे किती रुपये झाले असते?
हे तुम्ही मला कमेंट करून सांगा. तसेच मित्रांनो, समजा सन फार्मा ह्या कंपनीत आपण 10 वर्षापूर्वी सुमारे 312 रुपये किंमत होती, तेव्हा 1 लाख रुपयाचे शेअर जर घेतले असते, समजा 312 रुपयाला एक होता, म्हणजेच 1 लाखात सुमारे 1 लाख भागिले 312 म्हणजे सुमारे 320 शेअर्स आले असते व 320 शेअर्स गुणिले आजची करंट व्हॅल्यू जर बघितली तर ती 1699 रुपये आहे. म्हणजेच 312 रुपयानं 1 लाखाचे 320 शेअर्स आले असते व ते आज जर करंट व्हॅल्यूला विकले असते तर त्याची किंमत 5,43,780 करोड रुपये झाली असती. ते थोडक्यात काय तर 1 लाख रुपये गुंतवले असते तर त्याचे 5,43,780 रुपये झालेले आहेत. तर मित्रांनो लक्षात घ्या, सन फार्मा ह्या कंपनीत पैसे जे गुंतवलेले आहेत त्याला भरपूर नफा मिळालेला आहे. मित्रांनो निष्कर्ष क्रमांक 2, मित्रांनो सन फार्मा ह्या कंपनीचा शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितला तर त्याच्यात प्रोमोटर होल्डिंग हे 54.48% म्हणजे उत्तम आहे. लक्षात घ्या मित्रांनो, कोणतीही जी उत्तम कंपनी असते त्याच्यात प्रोमोटर होल्डिंग हे 50% किंवा त्याच्यापेक्षा अधिक असते. तर सन फार्मामध्ये ते 54.48% म्हणजे उत्तम आहे. तर मित्रांनो निष्कर्ष क्रमांक 3 काय आहे तर सन फार्मा ही कंपनी मागील 5 वर्षापासून सतत नेट प्रॉफिटमध्ये आहे. तसेच तिचे शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितले तर प्रोमोटर होल्डिंग सर्वात जास्त म्हणजे 54.48% आहे. त्यामुळेच सन फार्मा ही कंपनी गुंतवणुकीसाठी अतिशय उत्तम आहे. मित्रांनो कितीही उत्तम कंपनी जरी असली तरी 52 वीक हायपासून तिच्यात प्रॉफिट बुकिंगसाठी किंवा मार्केटमध्ये निगेटिव्ह न्यूज असेल किंवा जागतिक मंदीचे वातावरण असेल तर तिचे शेअर्स हे संपूर्ण मार्केट खाली आल्यामुळे खाली येतात. तर मित्रांनो सन फार्मा ह्या कंपनीचे म्हणजे वार्षिक विश्लेषणानुसार सन फार्मा ही कंपनी गुंतवणुकीसाठी उत्तम आहे व सन फार्मा ह्या कंपनीचा शेअर्स 52 वीक हायपासून जेव्हा कोणत्याही कारणाने खाली येईल तेव्हा आपल्या ऐपतीप्रमाणे सन फार्मा ह्या कंपनीचे शेअर्स टप्प्याटप्प्याने खरेदी करण्यास काहीच हरकत नाही. मित्रांनो सन फार्मा ह्या कंपनीचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा. कोणतीही अडचण किंवा समाधानी असाल तर कमेंट करा. तसेच आपल्या जास्तीत जास्त बंधू भगिनींपर्यंत सन फार्मा या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ शेअर करा ही विनंती. प्रिय बंधू भगिनींनो, एक आव्हान, आपण सध्या जे कंपनीच्या अभ्यासांचे 6 मुद्दे व त्यातून निघालेले निष्कर्ष हे व्हिडिओ बनवत आहोत. तर हे व्हिडिओ ऑलरेडी मार्केटमध्ये असणाऱ्या बंधू भगिनींना शेअर्स खरेदी विक्री करण्यासाठी अतिशय मार्गदर्शक ठरत आहेत. परंतु मित्रांनो ज्या बंधू भगिनींना शेअर बाजार म्हणजे काय हेच माहिती नाही त्यांच्यासाठी आपण लवकरच शेअर बाजार अभ्यासक्रम हे चालू करणार आहोत. म्हणजे त्यामध्ये शेअर म्हणजे काय इथपासून ते शेअर बाजारासाठी कोणते घटक आवश्यक असतात इथपर्यंत सर्व क्रमशः व्हिडिओ बनवणार आहोत. परंतु त्यासाठी आपली सबस्क्रायबरची संख्या वाढणे अत्यंत गरजेचे आहे. तर जास्तीत जास्त आपल्या चॅनलचे सबस्क्रायबर वाढवा ही विनंती. भारत माता की जय.